हस्ती आफत. लेखक अभिवाचक दत्ता सावंत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या कडेला असलेलं भलं मोठं मैदान आणि हायवेच्या मधून सुस्तपणे वाहणारं उघडं गटार. गटाराच्या दोन्ही कडेने वाढलेली एरंडेलची झुडपं, त्या झुडपांमध्ये गोंडपाट लावून बनवलेली बारीकशी झोपडी. त्या झोपडीत गेल्या काही दिवसांपासून एक माणूस वास्तव्य करून होता. मळके कपडे, वाढलेली दाढी, वाढलेले केस. तो वेडा नक्कीच नसावा असं सुहासला त्याच्याकडे पाहून वाटायचं. तो हायवेवरून चालताना त्याच्या हातातली दोरी त्याने रस्त्यावर सोडलेली असायची. कुतूहल म्हणून सुहास निरीक्षण करू लागल्यावर त्याच्या लक्षात आलं, त्याने दोरीला मॅग्नेट बांधलेलं आहे. हायवेवरून अनेक गाड्या जात येत असायच्या, त्यातून लोखंडी वस्तू खाली पडायच्या. माणसाने सोडलेल्या मॅग्नेटला त्या वस्तू चिकटायच्या. त्या जमलेल्या वस्तू भंगारवाल्याला विकून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो उदरनिर्वाह करतोय. रस्त्यावर बेवारसपणे राहणारा माणूस जर असा वागत असेल तर त्याला वेडा कसं म्हणायचं? सुहासचा मित्र अरुण अत्रे मुंबईतल्या फुटपाथवर बेवारसपणे वावरणाऱ्यांसाठी काम करीत होता. त्याची पुनर्वसन प्रतिष्ठान नावाची संस्था बेवारसांवर इलाज करून त्यांचं पुनर्वसन करण्याचं कार्य करीत होती. ह्या माणसाला अरुणच्या पुनर्वसन प्रतिष्ठान मार्फत पुनर्वसित करण्याच्या विचाराने सुहास त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता, पण तो दाद देत नव्हता. हायवेवरून चालताना एकदा सुहासला मागून कुणीतरी शुक शुक असा आवाज करून बोलावीत असल्याचं लक्षात आलं. तो थांबला, मागे वळला. तोच होता, सुहासच्या दिशेने येत होता. जवळ येताच त्याने सुहास समोर हात पुढे केला. त्याच्या हातात एक किमती पेन होतं आणि तो ते सुहासला देत होता. सुहासने हसतच आनंदाने ते पेन स्वीकारलं आणि त्याला थँक्यू म्हणाला. मेन्शन नॉट. गेले कित्येक दिवस मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यावी म्हणत होतो, पण माझ्याजवळ देण्यासारखं काही नव्हतं. काय देणार? आज हे पेन मिळालं, तुम्ही ते स्वीकारलं. खरं तर मीच तुमचा आभारी आहे. एखाद्या सुसंस्कृत माणसासारखं त्याचं ते अत्यंत विनम्र बोलणं ऐकून सुहास थक्क झाला. काका, मी तुम्हाला गेले कित्येक दिवस पाहतोय, तुमच्याशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही ओळख देत नव्हतात का? प्रथमच भेटणाराला काहीतरी भेटवस्तू दिल्याशिवाय भेटणं आमच्या परंपरेत बसत नाही ना. म्हणून कोण आहे ही व्यक्ती? कोणती परंपरा यांची? एवढी सुसंस्कृत चांगल्या घरची व्यक्ती ह्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गोंडपाटाच्या आडोशाला कशासाठी राहते? असे अनेक प्रश्न क्षणार्धात सुहासच्या डोक्यात उत्पन्न झाले. त्याने हस्तांदोलन करीत त्यांना विचारले, आपण कोण? नाव काय आपलं? आपण इथे कसे? काहीच माहित नाही. तुम्ही काहीतरी लपवताय. मला सांगा, मी तुम्हाला पुन्हा तुमच्या घरी नेऊन सोडेन. कोणतं घर? कुणाचं घर? मला काहीच आठवत नाही. असं कसं होईल? प्रथम भेटणाऱ्याला भेटवस्तू दिल्याशिवाय भेटायचं नाही, ही परंपरा लक्षात आहे तुमच्या. मग तुमचं नाव, तुम्ही कुठले, कुठे, इथे कसे आलात हे तुम्हाला माहित नाही कसं म्हणता? खरंच मला काही आठवत नाही. मी इथे कसा आलो, का आलो, काहीच आठवत नाही. ठीक आहे, मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. आज तुम्ही मला हे पेन प्रेझेंट देऊन आपलं मानलंय. तुम्ही कोण, कुठले हे शोधून तुम्हाला तुमच्या घरी परत सोडणं मी माझं कर्तव्य समजतो. तेव्हा प्लीज मला सहकार्य कराल? त्याने हात काढून घेतला आणि म्हणाले, प्रयत्न करीन.
हातातली दोरी रस्त्यावर सोडली ते चालू लागले. त्यांच्या त्या चालण्याकडे सुहास कितीतरी वेळ बघत राहिला. ही व्यक्ती कोण असेल? इथे कशी आली असेल? ह्या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची होती. दुसऱ्याच दिवशी ती व्यक्ती हायवेवर दिसली नाही. सुहास चालत झोपडीपर्यंत आला आणि त्याला धक्काच बसला. झोपडीतून कण्ण्याचा आवाज येत होता. झोपडीचा गोंडपाटाचा पडदा बाजूला सारून सुहासने आत डोकावलं. जबर मारहाणीच्या खुणा त्याच्या सर्वांगावर दिसत होत्या. चेहरा पूर्णपणे सुसलेला होता. सुहास पुढे झाला. काय झालं? कुणी मारलं तुम्हाला? माहित नाही. तू जा इथून. कुणी पाहिलं तर तुला सुद्धा. मी जाणार नाही. तुमची ही अवस्था कुणी केली हे सांगा आधी. ते कोण होते मला माहित नाही. रात्री ते आले. 7 किंवा 8 जण होते. त्यांच्याजवळ काही पेपर्स होते. मला सह्या करायला सांगत होते. कसले पेपर्स? त्यांच्यातल्या एकाने टॉर्चने पेपरवर उजेड टाकला आणि म्हणाला, ह्याच्यावर सह्या करा. त्या पेपरवर काय लिहिलं होतं? नक्कीच तुम्ही वाचलं असणार. सांगा, खरं खरं सांगा. प्रॉपर्टीचे पेपर होते. मला सह्या करायला सांगत होते. तुमच्या प्रॉपर्टीचे? नक्कीच ते पेपर तुमच्या प्रॉपर्टीचे असणार. माझी प्रॉपर्टी? कुठली माझी प्रॉपर्टी? मला तर काहीच आठवत नाही. मी कोण, कुठून आलो, काहीच नाही आठवत. मग सही तरी कशी करणार? कोणत्या नावाने करणार? मी सही करत नाही हे पाहिल्यावर त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. मी मार खात राहिलो. काही वेळाने ते निघून गेले. खूप मारलं त्यांनी मला. काका, नक्कीच तुमच्या प्रॉपर्टीसाठी कुणीतरी तुम्हाला त्रास देतायत. म्हणजे तुमची प्रॉपर्टी आहे कुठेतरी. कुठे? आठवण्याचा प्रयत्न करा काका. मला काहीच आठवत नाही. माझं नाव सुद्धा आठवत नाही. बघा, तुम्ही त्या माणसांना कुठं पाहिल्याचं आठवतंय का? विचार करा. तुम्ही कोण, कुठचे आठवा. मी मदत करीन तुम्हाला. नको. तू जीव कशाला धोक्यात घालतोयस? जा तू. काकाने सुहासला जायला सांगितलं, पण त्याचे पाय तिथून निघत नव्हते. त्यांना त्या अवस्थेत एकट्याला सोडायला त्याचं मन तयार होत नव्हतं. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करावे. एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं की त्यांना जे आठवत नाहीये ते आठवावं म्हणून प्रयत्न करता येतील. सुहासने खूप प्रयत्न केला, पण काका हॉस्पिटलमध्ये यायला तयार होईनात. त्यांना भीती वाटत होती. एकदम त्याला अरुण अत्रेची आठवण झाली. असल्या फुटपाथवरच्या बेवारस माणसांना पटवण्यात त्याचा हातखंडा होता. सुहासने अरुणला फोन केला. कुठे आहेस अरुण? कांदिवलीत. बाप रे, पार दुसऱ्या टोकाला आहेस. यार, एक काम होतं माझ्याजवळ. हो, तू करतोस तसलंच काम आहे. इथं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक बेवारस व्यक्ती आहे. कशामुळे तरी त्यांची स्मृती गेली असं वाटतंय. तू त्यांच्यावर इलाज करून त्यांचं पुनर्वसन करावंस. या कामी मी तुझ्या सोबत असेन. येतोस? अरुण म्हणाला, 1.5 तास तरी लागेल पोहोचायला. तोपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेव.
लक्ष ठेवायला कशाला हवं? तू ये, तोपर्यंत मी ऑफिसमध्ये आहे. तू आल्यावर एकदमच जाऊ. अरुण येतोय म्हणाल्यावर आपलं काम मार्गी लागणार या समाधानात सुहास ऑफिसमध्ये पोहोचला. तो ऑफिसमध्ये गेला खरा, पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. त्याला राहून राहून ती व्यक्ती दिसत होती. बिचारे, केवढं मारलं होतं त्या बदमाश लोकांनी त्यांना. इस्टेटीसाठी, प्रॉपर्टीसाठी अनेकदा खून होतात. कदाचित ती माणसं त्यांना हव्या असलेल्या कागदांवर सह्या घेऊन मारतीलही त्यांना. रात्री अंधारात हायवेवर एखाद्याचा खून करून पसार होणं सहज शक्य होतं. या माणसाला वाचवायचं. यांच्या बाबतीत जे काही विलक्षण घडलंय त्याचा छडा लावायचाच. उपचार करून त्यांचं पुनर्वसन करायचंच, अशी जणू सुहासने प्रतिज्ञाच केली. दुपारी 12च्या दरम्यान अरुण आला. बोलत बोलत ते दोघे त्या झोपडीजवळ आले. झोपडीत ती व्यक्ती नव्हती. सुहासने आजूबाजूला पाहिलं, शोध घेतला, पण काका कुठेच दिसले नाहीत. अरे, सकाळी ते इथे होते. त्यांना चालताही येत नव्हतं. एवढी जबर मारहाण झालेली असताना ते कुठं जाणं कसं शक्य आहे? सुहास अरुणला सांगत होता. पुन्हा पुन्हा आजूबाजूला शोध घेत होता. बराच वेळ ते दोघे तिथेच उभे राहिले, पण काकांचा कुठेही मागमूस नव्हता. हताशपणे सुहास खाली बसला. तेव्हा अरुण म्हणाला, कदाचित ती माणसंच मधल्या वेळात त्यांना कुठेतरी घेऊन गेली असतील. मी तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं. चल, आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. छा, मीच वेडेपणा केला. मी इथून हलायलाच नको होतं. सुहास, कमॉन, एवढं काय मनाला लावून घेतोस? एक केस हातातून गेली, दुसरी सापडेल. या मुंबईत रस्त्यावरच्या बेवारस माणसांची संख्या खूप आहे. असेल रे, खूप माणसं असतील बेवारसपणे मुंबईच्या फुटपाथवर राहणारी. पण हा माणूस वेगळा होता. त्याने त्याची प्रॉपर्टी, इस्टेट गमावली आहे. कुणीतरी ती स्वतःच्या नावावर करू पाहतोय. त्यांचा तो डाव उधळून लावून एक सत्कर्म करता आलं असतं. एक संधी हातातून निसटली यार. संध्याकाळी हायवेवरून चालताना सुहासचं त्या झोपडीकडेच लक्ष होतं. त्याने झोपडीपर्यंत जाऊन पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. तो सायनच्या दिशेने चालू लागला. खालून जाणाऱ्या हार्बर लाईनकडे बघत चालत राहिला. अचानक 5-6 माणसं त्याच्या भोवती जमा झाली. ए हिरो, त्यांच्यातल्या एकाने त्याला आवाज दिला. सुहासने पाहिलं. एकूण 6 माणसं होती. सगळीच्या सगळी उंच धिप्पाड. आता आपली धडगत नाही. ती माणसं कोण असावीत याचा त्याला अंदाज आला. त्यातल्या एकाने त्याच्या खांद्यावर हात टाकला. काय, कशाला नसत्या भानगडीत पडतोस? मला काही समजलं नाही. या ब्रिजवरून खाली फेकून दिल्यावर समजेल. मूर्ख माणसा, आमचा डाव बिघडवण्याचा प्रयत्न करू नको, नाहक मरशील. त्यातल्या एकाने दम भरला. सुहासला आता खांब फुटला. खरंच यांनी उचलून खाली फेकलं तर? उलट बोलून उपयोग नव्हता. त्याने शरणागती पत्करली. मी चुकलो, मला माफ करा. एवढा शहाणपणा आधी सुचला असता तर आम्हाला त्रास झाला नसता. सरळ आपल्या रस्त्यानं जायचं काय? चाल, चालायला लाग. सुहास धूम पळत सुटला. त्याने सायन स्टेशन गाठलं. आईला सुटलो. आज काही खरं नव्हतं. 2-4 फटके नक्कीच पडले असते.
खरं तर त्या माणसाने नुसता दम देऊन आपल्याला कसं काय सोडलं याचं सुहासला आश्चर्य वाटत होतं. ती माणसं आपल्या पाळतीवर होती. म्हणजे आपण जे जे केलं त्यावर त्यांचं लक्ष होतं. काकांना त्यांनीच तिथून गायब केलंय, इथेच कुठेतरी ठेवलंय. हायवेला लागून ब्रिजच्या खाली आजूबाजूला अस्ताव्यस्त पसरलेली झोपडपट्टी आहे. तिच्यातच कुठेतरी त्यांनी काकांना ठेवलं असणार. पण काकांपर्यंत पोचणार कसं? एक एक ही धिप्पाड माणसं होती. पुन्हा कधी आगाऊपणा केला आणि तावडीत सापडलो तर ब्रिजवरून खाली रेल्वे रुळांवर फेकून देतील. आपला रोजचा जाण्या येण्याचा रस्ता आपण एकटेच. कुणाची मदत घ्यावी का? पोलिसांची? पण पोलिसांकडे जायचं तर त्यांना सांगायचं काय? समजा त्याने ऐकून घेतलं तरी आपणच गुंतून पडू. कशाला हवी नसती भानगड. सरळपणे ऑफिसमध्ये जावं, नोकरी करावी, ऑफिस सुटलं की घरी जावं. कोण कुठचा तो माणूस? त्याने एक पेन प्रेझेंट दिलं आपल्याला म्हणून काय त्याच्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घालायचा? नकोच ती भानगड. सुहासने कानावर हात ठेवले. विसरून जाऊ सगळं म्हणून तो सायनला ट्रेनमध्ये चढला. घडलेली घटना, बेतलेला प्रसंग विसरण्याचा प्रयत्न करीत सुहास ऑफिसमध्ये येत होता. परत घरी जात होता. हायवेवरून चालताना त्याला भीती वाटायची म्हणून तो ऑफिसमधल्या कुणाची तरी सोबत पाहून यायचा जायचा. आणि तरी सुद्धा हायवेवर आला, त्या ब्रिजवर आला की ती माणसं कुठे दिसत तर नाहीत ना, म्हणून तो चोरून इकडे तिकडे बघायचा. काकांबद्दलचे विचार कितीही टाळण्याचं ठरवलं तरी त्याच्या मनात उगवायचेच. याच अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडपट्टीत त्यांनी काकांना डांबून ठेवलं असेल. प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्यांनी सह्या कराव्या म्हणून ती माणसं रोज त्यांचा छळ करीत असतील. बिचारे काका रोज हकनाक छळाला सामोरे जात असतील. त्यांना त्यांचं नाव सुद्धा आठवत नाही तर ते सही कशी आणि कोणत्या नावाने करतील? ते मुद्दाम अडेलतट्टूपणा करतायत, सही करायचं टाळतायत म्हणून ती माणसं रोज चिडत पिसाळत असतील. चिडून एखाद्या दिवशी त्यांना रेल्वे खाली ढकलून देतील. बापरे! या विचाराने सुहासला धरधरून घाम फुटायचा. हायवेवरून चालताना सोबत कुणी असलं तरी तो भेदरलेला असायचा. बरोबर आठवड्याने सुहास हायवेवरून ऑफिसच्या दिशेने चालत होता. सोबत बामणे होता. ब्रिजवर आला आणि पलीकडे हातातली दोरी रस्त्यावर सोडून चालणारी व्यक्ती दिसली. त्याच्या पोटात गोळा आला. काकाच असणार. तो पुटपुटला. त्याचं पुटपुटणं ऐकून बामणेने विचारलं, काय रे? काही नाही. काहीतरी पुटपुटलास. सुहासचं लक्ष समोरच्या व्यक्तीकडे होतं. ती व्यक्ती साधारण 200 पावलं पुढे चालत होती. म्हणजेच आपण ब्रिज उतरलो की ती मागे वळणार. अगदी त्या झोपडीजवळच तिची आणि आपली गाठ पडणार. सुहासचा पाय पुढे पडेना. मागच्या मागे पळून जावं पण सोबत बामणे होता. भीतीपोटी सुहासने सोबत शोधली होती पण ती सोबतच त्याला अडचणीची वाटू लागली. बामणे सोबत नसता तर मागच्या मागे पळता आलं असतं. नाईलाजाने तो बामणे सोबत चालत राहिला. ती व्यक्ती मागे वळली.
हळूहळू त्यांच्यातलं अंतर कमी होऊ लागलं. सुहासने मान खाली घातली आणि भराभर पावलं टाकीत तो बामणेसह ऑफिसच्या दिशेने पुढे सरकला. काका सुद्धा काही न बोलता पुढे गेल्यामुळे त्याचा जीव फांड्यात पडला. सुहासला स्वतःच्या भित्रेपणाची कीव करावीशी वाटली. मुंबईतल्या अनेक बेवारस माणसांसाठी गेली 7-8 वर्ष काम करणारा अरुण अत्रे केवढा ग्रेट आहे. आपण मात्र एका माणसाचं आयुष्य मार्गी लावण्याचा प्रयत्न अर्धवट सोडून पळपुट्यासारखे पळालो. धिक्कार असो आपला. की व्यक्ती गुंडांचा मार पचवून पुन्हा रस्त्यावर आलीये. काहीच घडलं नाही अशा आविर्भावात दोरी बांधलेल्या मॅग्नेटला चिटकणाऱ्या उदरनिर्वाहाची गरज भागवणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करते. मारे मिशीवर ताव मारून त्यांच्या पुनर्वसनाचा टेंभा मिरवला होता आपण अरुण अत्रेकडे. गुंडांच्या नुसत्या दमदाटीला घाबरून काकांकडे बघण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांची विचारपूस करण्याची शामत राहिली नाही आपल्यात. समाजसेवेचं भूत त्या गुंडांच्या एका दमाबरोबर उतरलं आपल्या मानगुटीवरून. तिसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातल्या एका ठळक अक्षरातील बातमीने सुहासचं लक्ष वेधलं. चुनाभट्टी रेल्वे लाईनला लागून असलेल्या झोपडपट्टीत अतिरेकी कारवायांना पूर्णत्वास नेण्यासाठी वास्तव्य करून असलेल्या एका अतिरेक्याशी पोलिसांची चकमक झाली. चकमकीत अतिरेकी जागीच ठार झाला. 2 पूर्णपणे तयार केलेले बॉम्ब आणि स्फोटकं पोलिसांच्या हाती लागली. झोपडीत शस्त्रसाठा सुद्धा सापडला. गेले अनेक दिवस हा अतिरेकी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भंगार गोळा करत फिरायचा. कुणी मानसिक संतुलन बिघडलेला आणि बेवारस म्हणून लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. पण झोपडपट्टीतल्या एका खोलीत कुकर बॉम्ब बनवून मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी तो तयारी करीत होता. या कामात त्याच्यासोबत आणखी काही जण असावेत अशी पोलिसांची खात्री आहे. पोलिसांनी सापळा रचून अतिरेक्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत अतिरेकी ठार झाला. तसंच एक पोलीस अधिकारी जबर जखमी झाला असून पोलीस अधिकाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. अतिरेकाच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. याबाबत जर कुणाला काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. सुहासने बातमी पुन्हा पुन्हा वाचली. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बेवारसपणे फिरत असलेली व्यक्ती एक अतिरेकी होती. कुकर बॉम्ब बनवण्याचं काम करीत होती. बापरे, ज्यांचा स्मृतीभ्रंश झालाय, ज्यांना कुणीतरी स्वतःच्या इस्टेटीपासून बेदखल केलंय असं आपण गृहीत धरून चाललो होतो, ती व्यक्ती अतिरेकी होती. पोलिसांनी वेळीच कारवाई केली म्हणून, नाहीतर कित्येक निरपराधांचे बळी, करोडोंच्या मालमत्तेचं नुकसान आणि काय काय झालं असतं. आपली सुरक्षा व्यवस्था, गुप्तहेर संघटना, सरकार वेळच्या वेळी जागरूकतेचं आवाहन करीत असतात. तरीही समाजात राहणारे लोक केवढे बेसावध असतात. कुणीही कुठलाही माणूस शहरात येतो, जमेल तिथे जमेल तसा राहतो, अगदी फुटपाथवर राजरोसपणे. हा अतिरेकी तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर राजरोसपणे फिरत होता. आपण त्याच्या पुनर्वसनाचा विचार करीत होतो. काय मूर्खपणा करीत होतो आपण. अरुण अत्रेला आपण बोलावलं सुद्धा होतं. तो जागेवर सापडला नाही. कसा सापडेल? आपण त्याला हॉस्पिटलमध्ये पोलिसांकडे नेण्याच्या गोष्टी त्याच्या समोरच करीत होतो. सुहासला
ती 6 धिप्पाड माणसं आठवली. त्याला वाटत होतं ते त्याच्या जीवावर उठलेले गुंड बदमाश आहेत. ते गुंड बदमाशच होते, पण त्याच्या जीवावर उठलेले नव्हे तर त्याचे साथीदार होते. बातमीप्रमाणे सुहासने त्यांचे चेहरे आठवण्याचा प्रयत्न केला. कशाला आठवतोय आपण त्यांचे चेहरे? आपण काय पोलिसात जाऊन त्यांची वर्णनं सांगणार आहोत? सगळे मूर्खात काढतील, म्हणतील केलास तेवढा मूर्खपणा पुरे झाला. तरीही दिवसभर सुहास ज्याला त्याला वर्तमानपत्रातली ती बातमी दाखवून त्या माणसांबद्दल सांगत होता. जो तो ऐकून घ्यायचा आणि सल्ला द्यायचा. बाबा रे, तो अतिरेकी होता, त्याला पोलिसांनी मारलं, आता ते त्याच्या साथीदारांच्या शोधात असतील. तू त्यांना पाहिलं होतंस, त्यांच्याशी बोलला होतास, हे कुठं बोलू नको. उगीच पोलिसांचा ससेबिरा तुझ्या मागे लागेल. शहाणा असशील तर गप्प बस, सगळं विसरून जा. उगीच कटकट नको, नसती ब्याद मागे नको म्हणून गप्प बसायचं, तोंड बंद ठेवायचं, असं सुहासने स्वतःशी ठरवून टाकलं. दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटण्याच्या दरम्यान ऑफिसच्या मेन गेटवरून वॉचमनने फोन करून सुहासला गेटवर बोलावलं. गेटवर पोलिसांची व्हॅन उभी होती आणि वॉचमनच्या केबिन बाहेर 2 पोलीस उभे होते. पोलीस कशासाठी आलेत? ते नक्कीच त्या अतिरेक्यांविषयी आणि त्याच्या साथीदारांविषयी विचारणार. काय सांगायचं? आता आपली काही धडगत नाही. तो कसा बसा वॉचमनच्या केबिन पर्यंत पोहोचला. त्यातल्या एका पोलिसाने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, आमच्या सोबत चालावं लागल. कुठं? साहेबांनी बोलावलंय. कोण साहेब? मी कुणाला ओळखत नाही. मुकाटाने गाडीत बसा, नाहीतर उचलून नेऊ. तोपर्यंत ऑफिस सुटलं होतं. ऑफिसमधून सुटलेले लोक त्याच्याकडे बघत होते. सुहास पोलिसांना म्हणाला, यांच्यापैकी कुणाला बरोबर घेऊ का? का भीती वाटते? बरं घे. सुहासने बामणेला हाक मारली. नाखुशीनेच बामणे सुहास सोबत गाडीत बसला. गाडी सायन हॉस्पिटलमध्ये शिरली. बहुतेक त्या अतिरेकीला दाखवण्यासाठी, ओळख परेडीसाठी आपल्याला आणलं असावं. च्या आईला चांगलेच फसलोय आपण. झक मारली आणि ह्या नसत्या आफतीत सापडलो. कुठे समाजसेवेचा किडा आपल्या डोक्यात वळवळला. आता भोग त्याची फळं. नुसत्या ओळख परेडीवर सुटका होणार नाही. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले म्हणजे ते त्याच्या साथीदारांविषयी विचारणारच. काय सांगणार आपण? सुहास बामणेसोबत गाडीतून खाली उतरला. सायन हॉस्पिटलचं शवागार त्याला माहित होतं, पण तिकडे न नेता पोलीस त्याला दुसऱ्या मजल्यावरच्या एका स्पेशल वॉर्डमध्ये घेऊन गेले. तिथे समोर एका कॉटवर हाताला आणि डोक्याला पट्ट्या बांधलेला माणूस पाहून सुहास बेशुद्ध पडायचा बाकी राहिला. समोर पट्ट्यांमध्ये तोच बेवारस माणूस होता, ज्याला सुहास काही दिवसांपूर्वी काका म्हणाला होता, ज्याची स्मृती हरवली होती, ज्याच्याकडे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घ्यायला काही गुंड आले होते, ज्यांनी त्यांना प्रचंड मारहाण केली होती. आणि सुहासने अरुण अत्रेला बोलावलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी, पण त्यावेळी ते सापडले नव्हते, तिथून गायब झाले होते. काय भानगड आहे? वर्तमानपत्रात तर अतिरेकी मारल्याची बातमी होती. अतिरेकी म्हणून ज्याचं वर्णन छापून आलं होतं, ती व्यक्ती समोर बसली आहे एसी रूम मध्ये. सुहासला घाम फुटला. समोरची व्यक्ती शांतपणे
मंद हसत सुहासकडे बघत होती. तो जवळ येताच सुहासला त्यांनी बसायला सांगितलं. काय, शेवटी तुझी इच्छा पूर्ण झाली. मला हॉस्पिटलमध्येच बघायचं होतं ना तुला. बस. सुहास जाम घाबरला होता. बस रे, ही बघ, गोळी अशी डोक्याला चाटून गेलीये, नाहीतर मेंदूच्या चिंधड्या उडाल्या असत्या, आणि ही दुसरी दंडात घुसलीये. बस रे, तो अतिरेकी मेला, मीच मारलं. वर्तमानपत्रात बातमी थोडी चुकीची छापली गेली. जो मारला गेला त्याचं वर्णन चुकून ज्याने मारलं त्याच्या जागी छापलं गेलं. असो, प्रकृती चिंताजनक असलेल्या अधिकारी तो मीच. काही चिंताजनक अवस्थेत वगैरे नाहीये मी. आपल्याला लगेच कामाला लागायचं आहे. तू मदत करशील ना? सुहासला काय बोलावं सुचेना. ह्या ऑपरेशन मध्ये मला सारखी तुझी आठवण येत होती. खरं तर तुला पेन देण्यासाठी तुझ्याशी बोलण्याची चूक मी केली होती. ती चूक माझ्याकडून झाली नसती तर पुढे तुला झालेला नाहक त्रास झाला नसता. तू तुझ्या वाटेने जात राहिला असतास आणि मी माझं काम करीत राहिलो असतो. पण दैवयोग असतो, तुला ते पेन देण्यामुळेच आम्हाला पुढचे प्लान करणे सोपं गेलं. खामकर, 2 चहा मागव रे. आणि काही खाणार का? बिस्किट मागू? त्यांनी प्रेमाने विचारलं. सुहास काहीच बोलला नाही. खामकर बाहेर निघून गेले. तुला पेन दिलं आणि तू माझ्याशी जवळीक साधू लागलास. जे आमच्या कामात व्यत्यय आणणारं अडचणीचं होतं, तेव्हाच डोक्यात विचार आला आणि रात्री मला खूप मारहाण झाली असं दृश्य आम्ही उभं केलं. मारहाण झालेला मी सरपटत सरपटत त्या झोपडपट्टीत गेलो. आधी काही लोकांनी मला हायवेवर पाहिलं होतं, त्यामुळे सुजलेल्या थोबाडाच्या मला त्या वस्तीत कोणी हटकलं नाही. वस्तीत शिरल्यामुळे ज्या झोपडीत अतिरेकी होता त्या झोपडीपर्यंत पोचता आलं. त्याच्यावर लक्ष ठेवता आलं. सापळा रचून त्याला फारसा विरोध करण्याची संधी न देताच उडवता आलं. आमचं ऑपरेशन यशस्वी झालं तुझ्यामुळे. म्हणून खास तुझं अभिनंदन करण्यासाठी तुला इथं बोलावलंय. घे, चहा घे. तुम्हीही घ्या हो, बिस्किट सुद्धा घ्या. काय नाव काय तुझं? सुहास. सुहास माने. आणि हे ज्योतिबा बामणे. बरं का बामणे, तुमचा हा मित्र परोपकारी आहे. रस्त्यावरच्या माझ्यासारख्या बेवारस माणसाबद्दल त्याला प्रेम वाटलं. असाच परोपकारी राहा बाबा. माझं नाव विचारत होतास ना, आता विचार. तुम्हाला तुमचं खरं नाव आठवतंय का? नाहीतर त्या कल्पनेतल्या उद्योगपतीचं नाव सांगाल. इन्स्पेक्टर आणि शेजारी उभे असलेले खामकर जोरात हसले. हसता हसता थांबून म्हणाले, मी इन्स्पेक्टर चंद्रकांत जमदाडे. नाव लक्षात राहील ना? जमदाडे. हो, नक्कीच. आणि हेही लक्षात राहील, उगीच कुणाच्या कामात व्यत्यय येईल असं वागून नसती आफत ओढवून घेणं काही बरोबर नाही. प्रत्येक वेळी त्यातून सुटका होईलच असं नाही. खरंच तुम्ही ते अतिरेकी असतात आणि हे तुमचे साथीदार असते तर माझं काय झालं असतं? साथीदार अजून सापडायचे आहेत. तू त्यांना पाहिलं आहेस. मी
कुठे केव्हा? त्या ब्रिजवर ज्यांनी तुला धमकावलं, आठवतायत तुला ते? जसे दिसले तसं वर्णन करून सांग. आपण त्यांना पकडू नक्कीच. इन्स्पेक्टर चंद्रकांत जमदाडेंच्या त्या आत्मविश्वासपूर्वक बोलण्यामुळे सुहासला धीर आला. काहीच बोलायचं नाही, तोंड बंद ठेवायचं असा त्याने केलेला निश्चय गळून पडला आणि तो त्या 6 साथीदारांचं वर्णन भराभरा करू लागला.